अवैध देशी दारू वाहतूक प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आरोपीस ताब्यात घेतले। पोलीस उपनिरीक्षक सुनील राम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सुशील अशोकराव कडो वय वर्ष 26 राहणार सेलो हा TVS विक्टर क्रमांक MH32H9058 या दुचाकीने सावली वाघकडून सेलो येथे देशी दारू वाहतूक करत असल्याचे समजले। त्यानुसार महादेव मंदिराजवळ नाकाबंदी करून आरोपीला अटक करण्यात आली। त्याच्या ताब्यातून 79,000 रुपये किमतीची दुचाकी आणि रॅकेट कंपनीच्या 90 मिलीच्या 78 देशी दारूच्या बाटल्या किंमत 7,800 रुपये असा एकूण 86,800 रुपयांचा माल जप्त करण्यात आला। चौकशीत कडूने सदर दारू आकाश गजानन लांबट राहणार पोथरा याची असल्याचे कबूल केले। पोलिसांनी दारूबंदी कायद्यान्वये दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या सूचनेनुसार DB पथकाच्या प्रमुख पोलीस हवालदार प्रवीण बावणे व टीमने केली।